नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये जे प्रयोग होत आहेत त्याच्यामध्ये वैभव गुरव जे प्रयोग करत आहेत त्यांच्याबरोबर मी आता पलूसमध्ये मोरेमाळ्यामध्ये आहे शिवाजीनगरला, आणि त्यानंतर अनिकेत मोरे जे पोपटराव मोरे अण्णा त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी इथला 5 एकराचा प्लॉट त्यांचा 7 फुटाच्या सरीवरचा आहे. आता सप्टेंबरमध्ये लावलेला ऊस आहे, आज जाता येत नाही आहे म्हणून आम्ही एका कडेला उभा राहिलेलो आहे. आणि या ठिकाणी आता जो दिसतोय 20-22 कांड्यावरती तो ऊस गेला आहे. तर वैभवराव, आपण या प्लॉट शेजारी आलेलो आहे, अनिकेत जवळ आहे. मला सांगा की ह्याची लावण कधी झाली आणि सद्यस्थिती ह्याची काय आहे? ही सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेच्या दरम्यान झालेली लागण आहे. आणि याच्यामध्ये सुरुवातीला जरा गेल्या वर्षी पाऊस होता, त्याच्यामुळे जरा अपेक्षित वाढ पहिल्या 3 महिन्यामध्ये भेटली नाही. पण कालांतराने जशी भरणी झाली ऊसाची तशी चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढ या ठिकाणी दिसून येत्या. आता जर बघितलं तर ऊसाची जी उंची आहे ती पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे आणि पेराचं जे अंतर आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन झालेलं आहे. आणि अजूनही ऊस सर्वसाधारणपणे हा 45 कांडीच्या आसपास जाऊ शकतोय आणि तेवढा जाईल. फक्त एक गोष्ट अशी झाली की याच्यामध्ये फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणात आलेली आहे, म्हणजे 7 फूट अंतर असल्यामुळे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने 7 फुटातले कोंब पाहिजे होते ते कोंब आपल्याला इथे भेटलेले नाहीत. म्हणजे जे 9 फुटात 8 फुटामध्ये भेटतात ते भेटलेले नाहीत. आपण या ठिकाणी बघू शकतो की एका फुटव्यात म्हणजे आता इथं किती अंतरावर लावलं होतं सांगा? हे सर्वसाधारण 2.25 फुटाच्या आसपास लावलेलं. म्हणजे आता हे ठोंब जो आहे तो 2.25 फूट लावलं होतं. आता एका ठोंबामध्ये जर जगणाऱ्या ऊसांची संख्या म्हणजे याच्यातला आता ऊस मरू शकत नाही, कारण आपण एक वेळ पाला याच्यातला काढलेला आहे. सर्वसाधारणपणे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 सर्वसाधारण 21 ते 22 ऊस हे जाणारे कारखान्याला योग्य असे ऊस या ठिकाणी एका ठोंबामध्ये सेट झालेत. म्हणजे सर्वसाधारणपणे 14-15 ऊस आतमध्ये भागामध्ये आता तयार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मर होणार नाही, रोगानं मरणार नाही अशा पद्धतीने. नाही, आता मरायचा विषयच येत नाही, ती 10 फुटावर गेलेत. गेलेत. आणि आम्ही सर्वसाधारणपणे ज्यावेळेस 15 कांडी होती त्यावेळी ह्याचं वजन केलं तर ह्या सर्वसाधारणपणे ऊसाचं वजन हे 1700-1800च्या आसपास जात होतं. म्हणजे आता 22 कांडीवरती गेला, याचा अर्थ 2.5 किलो ते 2300च्या आसपास याचं वजन आता एका ऊसात जातंय. हो, खूप सुंदर. म्हणजे एक रोप लावलं होतं, त्या रोपामध्ये 20-21 ऊस आता आहेत. आणि त्यानंतरचे येणारे पुन्हा ठोंब जे आहेत ते दिसत नाहीत, ते 9 फुटाच्या अंतरावर दिसतात. तुमच्या ऊसामध्ये दिसतात जास्त. म्हणजे आता वॉटरशूट दिसत नाही. काय कारण याचं? सूर्यप्रकाशाचा जो इम्पॅक्ट आहे तो पूर्णपणे इथं लागू होतो. म्हणजे जे आता बाकीचा एरिया आपण कॅप्चर केलेला आहे संपूर्ण. आता जर ऊस बघितला तर डोलदारपणे डोलतोय, चांगला डेव्हलप झालेला आहे. पण जे मागणं कोंब यायला पाहिजे ते आलेलं नाहीत. म्हणजे सूर्यप्रकाश त्या बुडक्यापर्यंत पोहोचला नाही. म्हणून आपण कालांतराने जो विचार केला की अंतर आपल्याला वाढवलं पाहिजे, हा अंतर वाढवण्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की पाठीमागनं येणारे जे कोंब आहेत त्याची वाढ ही जोमदारपणे व्हावी आणि लवकर यावेत आणि त्याचं वजन जे आहे ते एक्स्ट्रा अवरेज म्हणून आपल्याला भेटावं. आता हा ऊस 7 फुटाच्या सरीवरचा आहे. हा सप्टेंबर मध्ये लावलाय आणि तुम्ही जून मध्ये लावलाय. तुमचा 9 फुटाच्या सरीवरचा आहे. तरी सुद्धा तुमचा ऊस फारसा पडलेला नाही आणि तुम्ही जास्तीत जास्त पाला काढून तो जवळजवळ 30-32 कांड्यावर नेलेला आहे. हा म्हणजे हे अंतराचा परिणाम नाही का? अंतराचा परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट काय, सूर्यप्रकाश अजून पण त्याला बुडाला मिळतोय, परंतु आपण इथं बघितलं तर सूर्यप्रकाश आपल्याला भेटत नाही. त्याच्यामुळे जो ऊस आहे याचीच वाढ चांगल्या पद्धतीने चालू आहे. पाठीमागनं ऊस येणे त्याचं कारण असं आहे की असं मला वाटतंय की उत्तर दक्षिण असा हा प्लॉट आहे. आणि तुमचाही उत्तर दक्षिण आहे, पण तुमच्याला अंतर जास्त ठेवल्यामुळे सूर्यप्रकाश जास्त जातोय. हा पूर्व पश्चिम प्लॉट असता तर पूर्व पश्चिम असता तर इम्पॅक्ट झाला असता. परंतु काय झालं असतं सर, जे आपल्या खतातून टाकणारे आपण घटक आहे ते वाऱ्याबरोबर निघून गेले असते. त्याच्यामध्ये कसं सूर्यप्रकाशाचा व्यवस्थित मिळतोय, तसं त्याच्यामध्ये काय होतं, पूर्व पश्चिम असल्यानंतर ज्यावेळी सूर्य इकडे जातो त्यावेळी त्याची सावली म्हणजे 1 नंबरच्या ठोंबाची सावली 2 नंबरच्या ठोंबावरती पडते. तर या ठिकाणी कसं होतंय, इकडून सूर्य निघाल्यापासून जे सूर्यप्रकाश भेटतो हा कंटिन्यू भेटतो. आणि इकडून जर असेल तर समजा 1 नंबरचं ठोंब आहे तर सूर्य इकडे गेला की त्याची सावली 2 नंबरच्या ठोंबावरती पडते. म्हणजे इकडून जे ठोंब आहे त्याची सावली हेच पडणार. म्हणजे बुडक्याला सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात करताना हे चांगलं आहे. म्हणजे उत्तर दक्षिण जर आपण सर्व शेतकऱ्यांना पण सांगूया की सर्वसाधारणपणे उत्तर दक्षिण जर प्लॉट असेल तर 5 ते 6 टनाचा अवरेज हे आपल्याला एक्स्ट्रा भेटतं. कारण सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिळतो, अन्न तयार करण्याची प्रोसेस आहे ती जादा प्रमाणात होते. तर ठीक आहे. आता हे बघा, म्हणजे आपण ठोंब तुम्ही म्हणताय 2-1.5 फुटावर लावले, सगळे एक होत आले. जरा दाखवूया अनिकेत, या एक सगळे एक होत आले ना? हो सर, सगळं जुडले बघा. म्हणजे कुठे सुद्धा असं अंतर राहिलेलं नाही. पूर्ण असं म्हणजे रोवल्यागत झालंय ऊसाचं. बरोबर आहे, चांगलं. मला सांगा, ह्याच्यात तुम्ही काय काय करत गेला अनिकेत?
सर सांगेल तसं म्हणजे आळवणे असू दे फवारणी असू दे ज्या त्यावेळी ज्या त्या टायमाला आपलं होत गेलं. होत गेला. हां हां. म्हणजे तुमचा ऊस आता महिन्याभरात तशा वाऱ्यानं पडलाय. हो महिन्याभरातच पडलं. आता आत 7 फुटात जाता येते? येईल जाईल. नाही जाता येते म्हणजे जास्तीत जास्त पडलंय. पडलंय हां पण ऊस वाढण्याचं मग तुम्ही पाला त्यांनी सांगितलं नव्हतं तुम्हाला? एकदा काढला 2दा काढला नव्हता? एकदाच काढला पुन्हा बायकाच मिळाला नाही ते पाला. हां त्याच्यामुळं नाही अजून एक बरं पाला दुसऱ्यांदा न काढल्यामुळे काय फरक झाला असा वैभव? फरक झाला म्हणजे जाडीमध्ये थोडाफार प्रमाणात परिणाम झाला पहिली गोष्ट. हां आणि हवा जी खेळती राहून जे वातावरण तयार व्हायला पाहिजे ते झालं नाही. हां आणि सर्वसाधारणपणे पाला जर सुरुवातीला निघाला असता तर वॉटरशूट अजून एका दुसरा निघाला असता. म्हणजे कमी प्रमाणात निघाला एकदाच असता, पाला निघाला काढलेला आहे ना? अजून एकदाच तळात पाला दिसतोय. असता. एकदाच काढला. हां हां. म्हणजे आता किती फूट काय म्हणतो आपण त्याला की ह्याचा हे जे आहे ह्याचं अजून किती फूट जाईल? अजून पण सर आता जेवढी वाढ आहे ह्याच्या डबल वाढ होऊ शकते. होऊ शकते कारण पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ऊस आता पाला काढला तर आता पाला काढायला आज जाताच येत नाही. जाता येत नाही. म्हणून तरी आपण कालांतरानं विचार जो केलाय अजून 1 फुटानं वाढवायचा जो प्रयत्न केलाय तो ह्याच्यासाठीच केलाय हां की ह्याच्यामध्ये आपल्याला 7 महिन्यापर्यंत जाता येते 7 हां फुटामध्ये. हां हां तर 8 फूट 9 फुटामध्ये आपल्याला 10 महिन्यापर्यंत जाता येते. हां 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 हां. असं होतंय. मग जर समजा हे अंतर जास्त असतं आज 10 महिने झालेत 9 फूट असतं 8 फूट असतं तर आपण आज जाऊन पाला काढू शकलो असतो. हे किती एकराचा प्लॉट हा? हा सर्वसाधारणपणे 5 एकरचा प्लॉट आहे. बरं या 5 एकराच्या प्लॉटमध्ये साधारणपणे अंदाजे म्हणजे आपण प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपण मोठेपणा म्हणून सांगायचं नाही आहे की एवढं निघणार आमचं खात्री नाही पण साधारणपणे कसं अवरेज पडेल? आता ह्याला जे डोस दिलेत आम्ही ते 110 टनाच्या आसपासचे सगळे एकरी डोस दिलेले आहेत. हां. मग सर्वसाधारणपणे आपण 100च्या आसपास थोडंफार 2-3 टन जास्त कमी होऊ शकतो. होऊ शकते. हा पण त्या दरम्यान तरी आम्ही पोहोचू याची आम्हाला शक्यता 100% आहे कारण ऊस पण त्या पद्धतीनं आलेला आहे. जाडी कमी राहिली दिसते जाडी कमी पण संख्या आपली भरपूर आहे. ऊसांची. हां. ऊसांची संख्या जी आहे ती भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट काय जे वाढ आपल्याला जी पन्हाळ म्हणतो ऊसाची जी पन्हाळ आहे हां. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना पण आपण सांगूया जी हां. वाढ पाहिजे आपल्याला. हां. म्हणजे आता हा ऊस आहे त्याची जी पन्हाळ आहे म्हणजे वाढ हा चिटकत आलेलं नाही. हां अजून भरपूर प्रमाणात पुढे ग्रोथ आहे. म्हणजे पेरं जास्त पडलेत. पेरं जास्त पडलेत आणि ही काय होतं कालांतराने जर वाढ थांबणार असेल तर हे जे पान आहेत ते जवळजवळ पडायला चालू होतात हां हां आणि पूर्णपणे आकसून येतं. असं इथं कुठल्याही पद्धतीत तसं प्रमाण दिसत नाही. याची कांडीची पेरातलं अंतर जे आहे ते अॅक्युरेट जेवढं हित आहे तेवढंच अजून पण 10-15 कांडीपर्यंत. हा कशाचा परिणाम? हा परिणाम आहे जमिनीतल्या ताकदीचा आणि आता जे वातावरण निर्मिती झाल्या म्हणजे निसर्गातलं म्हणजे टेम्परेचर जे मेंटेन झालंय हा त्याचा इम्पॅक्ट आहे. आणि खतांचा डोस हे बेडमध्ये आपण टाकलेला आहे ते त्याला आता लागू व्हायला लागलाय. म्हणजे वरचेवर हे वेळच्यावर डोस देत आहेत हा डोस ऊसाला किंवा त्याला खाद्य काही कमी नाही. हा म्हणजे सातत्यानं जसं पाहिजे 15 दिवसाला 20 दिवसाला त्या पद्धतीनं त्याला जातंय. पाण्याचं व्यवस्थापन याचं कसं आहे? पाण्याचं व्यवस्थापन जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी या ठिकाणी दिलं जातं आणि ते पण ड्रिप इरिगेशनच्या थ्रू दिलं जातं. दोन्ही बाजूला आहे? याचं एकाच बाजूला ड्रिप झालंय दुसऱ्या बाजूला करायचं होतं तोपर्यंत ऊस पडला. हां 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 हां. असं झालं. म्हणजे एक बाजू राहील झाली. एक बाजू राहिल्या पण त्याचा एक बाजू असल्यामुळे आपल्याला फायदा तरी असा व्हायला लागलाय नसण्यापेक्षा हां की खतं आपण दाबू शकतोय हां 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 हां. असं व्हायला लागलंय. खतं दाबू शकतोय त्यामुळे ऊसाची वाढ ही आता जोमानाने व्हायला लागल्या. आता हा ऊस जाणार कधी? हा ऊस सर्वसाधारण जानेवारीच्या 15 तारखेच्या आसपास जाईल. म्हणजे अजून 6 महिने. हा अजून 6 महिने आहेत. अजून 6 महिन्यात या ऊसाला ची उंची तर वाढेलच पण याची जाडी वाढवण्यासाठी काय करावं लागेल? आता जे जाडी वाढवण्याचे डोस आहेत म्हणजे अमोनियम सल्फेट असेल 05234 असेल किंवा पोटॅश असेल हे डोस आता चालू केलेत आपण टप्प्याटप्प्यानं. हां मग त्याच्या अजून पुढे जाऊन आपण कांडी पण वाढली पाहिजे जाडी पण कंटिन्यू राहिली पाहिजे यासाठी पुढचे डोस आपण आखणी केलेले आहे. म्हणजे जास्तीत जास्त वजन वाढणं आपल्याला अपेक्षित हा आहे. मग इथून पुढचं जे काम होणार आहे ते ऊस आपल्याला सर्वसाधारण 45+ कसा नेता येईल त्याच्यावरती आपण काम करणार आहे. वजन वाढलं पाहिजे. वजन वाढलं पाहिजे टनेज वाढलं पाहिजे. टनेज वाढलं पाहिजे. हां 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 हां. आणि सर्वसाधारणपणे हा ऊस आज आपल्याला जाता येतोय पण आता इथं बघितलं तर आपण हे खूप पूर्णपणे कळलं इकडे हां तसा पूर्णपणे हा ऊस भविष्यात पडणार आहे. होय. कारण कांडी जशी वाढत जाईल ऊसाची उंची वाढत जाईल त्याचा वाऱ्याचा झोत जसा येईल हां. तसं ते ग्रीप चांगल्या पद्धतीने घेणार आहे. हो हो हो. असं आहे. आणि सर्वसाधारण आता 20-22 कांडे आहेत त्याचं डबल वाढ ही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. हां मग आत पडलेला ऊस आहे तरी सुद्धा ती वाढत राहणार? जेवढा पडेल म्हणजे आपल्यात एक म्हण आहे ज्याच्या ऊस पडला ज्या शेतकऱ्याचा तो शेतकरी उभा राहिला. हां हां. म्हणजे का तर वजन असल्याशिवाय ऊस पडत नाही. हां. कुणाचा पण ऊस पडत नाही. ज्या ऊसामध्ये दम आहे ज्या ऊसामध्ये वजन आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अन्न भरपूर दिलंय त्याला पाणी व्यवस्थित दिलंय त्याच माणसाचा ऊस पडतो म्हणजे हां. शेतकऱ्याचा ऊस पडतो. हां हां हां. किरकोळ ऊस ज्याचं वजन कमी आहे ज्याचं टनेज येणार नाही तो ऊस सहजासहजी पडत नाही. हां हां हां. ठीक आहे. म्हणजे खरोखर पलूसमध्ये हा अनिकेत मोरे यांचा प्लॉट जो आहे 5 एकराचा आम्ही बघितला आणि 7.5 फुटाच्या सरीवरचं हे सगळं ऊस आपल्याला दिसतो आहे. आता जाता येत नाही तरी पण त्यांनी खूप चांगला प्रयत्न एकंदरीत केला आहे. काही गोष्टी राहून गेल्या त्याच्यामुळे कदाचित आपल्याला काही मिस होत आहेत तर बरोबर. त्या पुढच्या त्यांच्या 9 फुटाच्या सरीमध्ये त्या
कव्हर होणार आहे. हा पहिलीच वेळ असल्यामुळे 90% शेड्यूल फॉलो झालं धरून चाला किंवा काही त्रुटी राहिल्या त्या येणाऱ्या 10% ज्या राहिलेत त्या अॅक्युरेटपणे आपण 8 फुटाच्या प्लॉटवरती करणार आहोत. हो हो, मला वाटतं की आता जे महाराष्ट्रातले शेतकरी बघायला येतात तुमच्या स्वतःच्या प्लॉटवर चिंचणीला, त्याच्यामध्ये 9 अजूनही ऊसात कितीही लांब जाता येते. ऊस जरी पडला तरी सुद्धा ऊसावरून टांग टाकून पलीकडे जाता येते, तिरका झाला तरी सप्पय झालेला नाही. याचं कारण काय आहे तर पाला जास्त काढल्यामुळं हवा खेळती राहिल्या आणि हवा खेळती राहिल्यामुळं पडण्याचं प्रमाण कमी आणि जरी ऊस पडला तरी एकमेकावर तो थटतोय, असा भुईला सप्पय होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आत सहजपणे फिरता येते. म्हणजे खरोखर या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ऊसाच्या प्लॉटमध्ये 7 फूट असो, 8 फूट असो, 9 फूट असो, 12 फूट असो, तुम्ही त्याचं व्यवस्थित वेळच्या वेळ कामं करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणजे औषध असेल, खताचं व्यवस्थापन असेल किंवा पाला काढणं असेल किंवा स्वच्छता असेल, याच्यामध्ये मध्ये पण पाला काढून टाकला पाहिजे वरचेवर, म्हणजे तण पण येत नाही. तणाचं व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीने होतं. हा, म्हणजे हा आणखी काय म्हणजे ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य असं आहे की ह्याची जी वाढ आहे आता ती हायेस्ट आहे. म्हणजे सर्वसाधारण बाकीच्या प्लॉटला 3 कांड्या पडत असतील तर ह्या प्लॉटला महिन्याला 5 कांडे पडत आहेत. कारण ह्याच्यामध्ये पण बेवड बदल आहे. आल्यासारखं पीक याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण आधी आलं. म्हणजे पिकातला यांचं वैशिष्ट्य असं आहे सगळ्या शेतीचं की पिकातली फेरपालट जी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे ती करतात. म्हणजे पीक जरी बदललं तरी जमिनीमध्ये ताकद जास्त प्रमाणात येते. ती ताकद या जमिनीमध्ये आलेली आहे पूर्ण. असं आहे. बरोबर. म्हणजे हा 5 एकराचा प्लॉट तसा यशस्वी झालाय. कारण आता जर दाखवलं कुणाला तर म्हणत नाहीत की एवढं अंतर आहे या प्लॉटमध्ये. आता आपण बाहेरच्या साईडनं जर दाखवलं आपल्या प्रेक्षकांना की हे 4.5 फूट असल्यासारखं जाणवतंय की 7 फूट असताना. म्हणजे अनिकेत म्हणतात त्याप्रमाणे की बाबा मजूर नाही मिळाले, पाला नाही निघाला किंवा काही गोष्टी राहिल्या तरी नुकसान होण्याचं प्रमाण फार अल्प आहे. तुमच्या लक्षात तरी आपण 100 पर्यंत जाणार 100 पर्यंत जाणारच आहे. त्याच्यामध्ये काय दुमत नाही. 5 टन इकडे ना तिकडे. हो, आलं लक्षात. म्हणजे जास्त होईल किंवा थोडंफार कमी होईल पण त्या दरम्यान आपण जाणारच आहोत. आता आपण असंच बघत जाऊया बोलत, म्हणजे काय काय कशी परिस्थिती आहे, म्हणजे काय सांग. अशी परिस्थिती आहे बघा. म्हणजे सर्वसाधारणपणे हे सगळं असं कळलेलं आहे बऱ्यापैकी. आणि पूर्वी सगळा आतमध्ये होता आणि इकडं असा पडत चाललाय. ज्यावेळी इथं पडेल सर्वसाधारण या इथपर्यंत पडेल. आता हे ऊस म्हणजे बघा हवा खेळती राहिल्यामुळे कडच पडलेलाच नाही. त्यामुळे हे असं किती सुंदर पेरातलं अंतर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. पेरातलं अंतर कशा पद्धतीने पडलंय. म्हणजे सर्वसाधारणपणे एका वित्ताच्या आसपास सर्वसाधारण पेरत पडलंय. म्हणजे पेरातलं अंतर ही चांगल्या पद्धतीने आहे. ऊसाचं ठोंब जे आहे ते एक ठोंब सर्वसाधारणपणे आपलं जर 2 किलोचा आता जर ऊस धरला आपण तरी सुद्धा आता 20 ऊस आहेत एका ठोंबामध्ये. होय होय होय. म्हणजे 2 फुटाचं अंतर होतं, 2-1.5 फुटाचं अंतर होतं. अजून 2 फूट असतं तर अजून सुद्धा ठोंब मोठं झालं असतं. म्हणजे ह्या ठोंबाला इकडून थकलंय, हे थकलं नसतं अजून ऊसाचा प्रसार हा चांगल्या पद्धतीने झाला असता. म्हणजे सर्वसाधारण 40 किलोचं एक ठोंबच भरणार आहे आता सध्या तोडलं तरी. खरंय. मला तर वाटतं की हे 7-2/9चं खूप सक्सेस होत आहे. 100%. आता त्यासाठीच आम्ही एवढ्या दिवस झालं आपल्या प्रेक्षकांना दाखवलं नव्हते प्लॉट. म्हणजे 9 फुटाचा आपण दाखवला पण 7 फुटा म्हणजे आता तुटी राहिल्यात त्या आपण दाखवण्यासाठी हा प्लॉट मुद्दामून राखून ठेवलेला की 7 फुटामध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत किंवा 7 फूट कशा पद्धतीने वाढतंय. बरेचसे शेतकरी म्हणतात की 7 फुटाच्या प्लॉटमध्ये काय झालं, 7 फुटाचा काय विषय. तर 7 फुटामध्ये चांगलाच ऊस येतोय, नाही असं नाही. आपण 100च्या आसपास जाऊ शकतोय पण 100च्या वरती जर जायचं असेल आपल्याला 120-130 टनापर्यंत तर आपल्याला अंतर वाढवणं ही बाबी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातला शेतकरी प्रयोग करायचा प्रयत्न करत नाही आणि त्याला वाटतंय की माझं उत्पन्न जास्त निघालं पाहिजे पण मी 4.5 फुटाच्या बाहेर निघणार नाही असं त्याचं सारखं मत झालंय. म्हणजे पूर्वी 3 फुटाची सरी होती. माझे मित्र गेला अगोदर 2 फुटाच्या 1.5 फुटाच्या सरी असायच्या, पाणी पाजायचं आपण म्हणजे वाकुरी तोडून. पण नंतर माणूस 3 फुटावर गेला, नंतर 4.5 फुटावर गेला. आज महाराष्ट्राचा काही दिवसांनंतर माणसं आणि 5 वर्ष माणसं 7 फुटावर सेट होतील असं माझा तर अंदाज आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुम्हाला जाणवेल की 7 फूट ही नॉर्मल अंतर होऊन जाईल लोकांसाठी. म्हणजे जसं आता 4.5 फूट झालंय तसं 7 फूट कालांतरानं होऊन जाईल. लोक पहिल्यांदा 4.5 वरून 5 वर जातील, 5 वर आता जायला लागले, काही 6 वर गेले, मग 7 वर जातील, परत 8 वर जातील. पण 7 फूट सरासरी 50% महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग ही येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये एक 5-10 वर्ष तर ती 7 फुटाचं नॉर्मल कमीत कमी 5-7 फूट होणार. ट्रेंड हा त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या घरात बारकट ट्रॅक्टर झालेत आता. आणि ते ट्रॅक्टर मधनं फिरवता येते बागेसारखं आणि मशागत चांगल्या पद्धतीने होते. आज जाता येते निवांतवाणी सगळी मशागत करता येते. तणाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते. अनिकेत बरोबर आहे का? हो. 7 फुटावर माणसं जातील का? 100% जातील. 2-3 वर्षातच जातील. तुम्ही कॉमन होऊन बसेल. कॉमन होणार. तुम्ही तर आता 7 फुटावर आले
आलेलाच आहे. आलेलं आहे. आता 8 फुटावर गेलेलंच आहे. चांगलं आहे. अनिकेतनी स्वीकारले आणि पलूसमध्ये हा एक सुंदर प्लॉट आम्हाला बघायला एकंदरीत मिळतोय. आपण असंच बोलत बोलत येऊया. ही सरी कशी कशी आहे सांगत या. आता सर्वसाधारण ही सरी फक्त कडेला जायला याला म्हणून अंतर जास्त ठेवलेलं आहे आपण, हा म्हणजे घासाघीस केलेलं नाही म्हणा. हा आणि लांब ठेवले अंतर. लांब ठेवले अंतर. हा. आणि इथं पाटानं वगैरे एखाद्या वेळेस पाणी झालं तर इकडून साईडला पाट पण आपण ठेवलेला एक सरी सोडलेली आहे कडेला. सोडलेले हा वाढीसाठी सोडलेलं आहे. हा म्हणजे बाकी शेतकरी बांधाला घासून जे लावतात ऊस होय तशा पद्धतीनं इथं काय केलेलं नाही आपण, मुद्दा म्हणून केलेलं नाही, कारण कालांतरानं हा ऊस इकडे पडणार आहे होय आणि व्यवस्थितरित्या हा डेव्हलप होणार आहे. होय म्हणजे याचा फायदा काय होणार आहे कालांतरानं, की ऊसाला आईस पैस म्हणजे पसरायला जागा पाहिजे तेवढी जागा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. होय होय होय. आणि याची वाढ ही सातत्यानं जोपर्यंत आपण तोड घालत नाही तोपर्यंत वाढ होतच राहणार आहे. आता आपण कडेला आलोय. आता हे 7 फुटाचं अंतर आपल्याला दिसायला लागलेलं आहे. हा कडेला इकडून आपण जर बघितलं तर आपल्याला आता 1-2 ठोंब सुरुवातीला जर सोडली तर आतमध्ये जर बघितलं तर हे 7 फुटाचं अंतर आपल्याला जाणवत नाहीये. म्हणजे सर्वसाधारण सगळं हा कॅप्चर झालेला आहे आजपर्यंत. होय झाले. म्हणजे तसं दिसतं 7 फूट म्हणजे ऊस इकडे तिकडे झाल्यामुळे दिसत नाही, कारण ते दोन्ही बाजूला पण वाढलं ना. हा दोन्ही बाजूला वाढलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकतोय आपण हा. की जर वरती बघितलं म्हणजे वरती जर फक्त पानं जर बघितली तर अंतर आपल्याला जाणवूनच येत नाही. हा, हा. म्हणजे पूर्णपणे म्हणजे अंतर आहे का नाही असा प्रश्न पडतोय होय की 4.5 फुटच अंतर असावं अशी भावना तयार होते. म्हणजे आता वाटतंच की लईतले 5 फूट असेल असं वाटतंय. 5 फुट, कारण त्यानं पसाराच एवढा मोठा केलेला आहे आज की त्याला जागा चांगल्या पद्धतीने डेव्हलप आता हे कडेचे ठेंब सुद्धा का नाही, ठोंब जरा बघा कसं झाले मस्त. म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यात सुद्धा 15-20 अशा पद्धतीचे फुटवे आहेत. जर आतमध्ये बघितलं आपण थोडंसं आतमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. हा हा हा. म्हणजे बऱ्यापैकी आता ऊसाचा पाला न निघाल्यामुळं का नाही हवा खेळतीचं प्रमाण कमी राहतं. तरी एकदा पाला आपण काढलेला आहे सुरुवातीच्या 5-7 कांडीपर्यंत पाला आपण काढलेला आहे. हा हा. किती वेळा पाला काढावा. पाला सर्वसाधारणपणे 3 वेळा तरी काढण्याची गरज आहे, कारण ऊसाला पोसवण्यासाठी पाला म्हणजे काढण्याची 10 फूट एक 8 फुटापर्यंत पाला निघाला पाहिजे. 8-10 फुटापर्यंत पाला तर निघाला पाहिजे. हा हा. म्हणजे जाडी वाढणं आणि उंची वाढणं. जोपर्यंत आपल्या हाताला येतोय ऊस तोपर्यंत तरी पाला काढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर संख्या व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होतं. मरकाट जे कोंब असतात ते आपण काढू शकतो. माझं तर मत आहे की पाला काढून कुठं न्यायचा आहे तिथंच खाली तिथंच टाकायचं. काढायचं आहे, त्याच आपण खत तयार करू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा आपलं 100 टन उत्पन्न जर ऊसातनं मिळालंय आणि ती कंपोस्ट जर आपण पाल्याचं काढून शेतामध्ये काढलं तर आपल्याला 10 टन कंपोस्ट तयार होतं. हा हा हा. ही गोष्ट हा एक प्लस पॉईंट आहे. प्लस पॉईंट आहे. मग 10 टन कंपोस्ट खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला 15,000 ते 20,000 रुपये खर्च आहे. होय. मग ते आपल्याला आयत्त पाल्यापासून मिळणार आहे. हो. खूप वैभवराव बहिरिया तुम्ही खूप सुंदररित्या माहिती सांगत आहात. आणि हा पलूसमधला अनिकेत मोरे यांचा 5 एकराचा प्लॉट इथं असा सलग आहे. 7 फुटाचं सरीचं अंतर आहे. आणि याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही 7 फुटाच्या सरीचं काही सांगितलेलं नव्हतं लोकांना. नव्हतं आता ते तुम्ही सांगितलेलं आहे. आणि एक दिवस खूप 7 फुटाच्या सरीस यशस्वी होईल. आणि असे किती ठिकाणी आता 7 फूट चालू आहे. सर्वसाधारणपणे आता गेल्या वर्षीचं 100 ते 125 एकरच्या आसपास आपलं 7 फुटाचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपण 500 एकर जे ऊस आहे तो 7 फूट 8 फूट 9 फूट या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण रोल मॉडेल तयार करून शेतकऱ्यांना जागृतीचं काम आपण करत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी सांगेन की तुम्ही खूप कष्टाळू शेतकरी आहात आणि ऊसाविषयी तुमच्या मनात आस्था आहे. म्हणून वैभव गुरव यांच्या चिंचणीमधल्या ऊस प्लॉटला दररोज एक 10-20 तरी शेतकरी भेट देतात. आणि खऱ्या अर्थानं कसा ऊस जाडीला असावा आणि उंची किती असावी आणि 150 ते 60 टनापर्यंत कसं जावं असा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न वैभव गुरव साहेब करतायत. आणि खरोखर तुम्ही प्रतिसाद देतायत. त्यांनी मला पलूसमधला हा 7 फुटाच्या सरीचा प्लॉट दाखवलेला आहे. मी सुद्धा माझ्या शेतामध्ये ढवळीला 7 फुटाच्या सरीवर आता नुकताच ऊस लावलेला आहे. आणि अनिकेत तो आता रोपं सेट झालेत. 15-17 दिवसातच कोंब यायला लागले. 2-2 कोंब आलेत त्याला. बरोबर आहे का. फुटवा आलेला आहे. आणि खूप चांगला या ठिकाणी वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे. आपण नंतर भेटूया आणि ह्या प्लॉटला पुन्हा अनिकेतचा 9 फुटाच्या सरीचा आपण अंतर प्रेक्षकांना दाखवूया. धन्यवाद.